गेले 20 वर्ष तुम्ही दिल्ली पार्लमेंट राजकारण हे खूप जवळनं बघताय. अनेक बड्या नेत्यांबरोबर तुमचे संबंध चांगले संबंध आहेत. हो. असे काही 4-5 मोजके किस्से आम्हाला सांगा ना, ज्याच्यामध्ये एखादा नेता हा आम्हाला नव्याने भेटेल, त्याच्याबद्दल आम्हाला ती जी माहिती असेल ती नवी असेल. मी सुरुवात आमचे कार्यकारी संपादक संजय राऊतांपासून करतो. नक्की. राऊत साहेब काय आहेत हे मला वेगळं सांगायची गरज नाही, पण आपल्या कामाप्रती समर्पित असणारा माणूस कसा असावा त्याचं संजय राऊत एक उदाहरण आहे. मुंबईतलं त्यांचं शेड्यूल बऱ्यापैकी आपल्या लोकांना माहिती आहे, पण दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी अनेक असे प्रसंग आहेत की कधी एअरपोर्टला जाता जाता अग्रलेख लिहिला आहे, कधी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर अग्रलेख लिहिला आहे. असे खूप मनोरंजक किस्से आहेत. त्याला एक समर्पण लागतं, म्हणजे इतका सगळ्या गोष्टीची जबाबदारी असतानाही त्यासाठी वेळ काढणं आणि ह्या पद्धतीने करणं. त्यांचं दुसरं वैशिष्ट्य हे सांगेन की शिवसेना सामना ह्याला सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवण्याचं काम हे संजय राऊतांनी केलं. हे एका मराठी माणसाचं, एक पत्रकार संपादक ते राज्यसभेचं खासदार, खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. अजून एखादा नेता माणुसकीच्या दृष्टीने आता आपण आठवलेंच्या बाबतीमध्ये अनुभवलेला आहे. हो. नितीन गडकरींकडे तुम्ही गेला तर तुम्हाला मनोसक्तपणे आधी पाहुणचार करतील, बर थालीपीठ खा म्हणतील. आता तर गडकरींनी सुरू केलंय की बुधवार गुरुवार त्यांना देशभरातले खासदार भेटायला येतात संसदेमध्ये. बर ते घरूनच थालीपीठ, वडापाव, पावभाजी, आणि ती मराठी म्हणजे मराठमोळ्या पद्धतीची बनवली. गडकरी हे त्यासाठी पण प्रसिद्ध झाले. रस्त्यांसाठी तर प्रसिद्ध आहेतच. काही खासदार आणि पत्रकार तर काम नसतानाही बुधवार गुरुवार तिकडे लाईन लागलेली असते त्यांच्या कार्यालयाकडे. गमतीचा भाग वेगळा, पण एक अगदी प्रेमाने वागणूक देणारा, तुम्हाला एक आदरातिथ्य जे महाराष्ट्राची संस्कृती, त्याचा झलक गडकरींकडे दिसतं. शरद पवारांबद्दल तर काय बोलायचं. शरद पवार हे दिल्लीच्या राजकारणामध्ये इतक्या ठामपणे उभा राहिलेला मराठी माणूस आहे. राजकारणात कोणी पॉवरफुल आणि पॉवरलेस होतं हा असतोच, तो म्हणजे तो भागच आहे, कधी पॉवरफुल तर कधी पॉवरलेस. पण शरद पवार हे इरिलेव्हंट झाले नाहीत देशाच्या राजकारणात. हे फार मोठं यश आहे त्यांचं. आजही प्रत्येक पक्षाच्या नेत्याशी व्यक्तिगत पातळीवरती वेगळे संबंध असणारे, घरगुती संबंध स्थापित करणारे शरद पवार हे नेते आहेत. आणि त्यामुळेच आज सत्तेबाहेर असले तरी शरद पवारांचं एक वेगळं महत्व आहे. याचं कारण ते व्यक्तिगत पातळीवरती त्यांनी राखलेले संबंध. गोपीनाथ मुंडेंच्या काही आठवणी मी सांगेन की नक्की एक बेसिक माणुसकी असणारा नेता कसा असतो. मुंडे हे मास लीडर, माझ्या समोर घडलेला किस्सा आहे आणि आता मी नाव घेऊन सांगतो. व्यंकय्या नायडू त्यावेळी भाजपचे मोठे नेते होते, त्यांच्याकडे एक माणूस काम करायचा आणि त्याच्या मुलीचं लग्न होतं. आणि एक असतं ना की 20-25 वर्ष तुम्ही एखाद्याकडे काम केलं तर तुम्ही गृहीत धरता की हा माणूस आपल्याला मदत करेल. हो. तर तो साधा कर्मचारी होता. त्याने आपल्या मुलीचं रिसेप्शन, लग्न ठेवला आणि त्याचा सोहळा म्हणला व्यंकय्या नायडूंकडे इतकी वर्ष काम केलं तर त्यांच्याच बंगल्यावरती होईल. ओके. हे गृहीत धरून सगळं नियोजन केलं आणि ऐनवेळी व्यंकय्या नायडू नाही म्हणाले. मी साक्षीदार आहे की तो माणूस माझ्या समोर मुंडेंकडे आला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, अर्थात असणार, ती स्थिती त्याची वाईट होती. मुंडेंना हे सांगितलं. मुंडे म्हणाले काय ते मोठी गोष्ट, उसमें क्या आहे. त्यांनी त्यांचा पीए त्याला सांगितलं, ये सब इनकी व्यवस्था करो और मुझे बता दो. अशी माणुसकी असणारे खूप कमी लोक आता पुढच्या जनरेशनमध्ये आपल्याला तितके दिसत नाहीयेत. अरुण जेटलींचं उदाहरण मी सांगेन. बोला ना. अरुण जेटलींचं भाजपचं जुनं मुख्यालय आहे 11 अशोक रोड, त्याच्या शेजारी त्यांना सरकारी बंगला मिळाला होता. अरुण जेटली असे व्यक्ती की एक दिवसही त्या जागेत बंगल्यात राहिले नाहीत. बर. एकतर त्यांनी जे पक्षासाठी ज्यांनी काम केलं अशा लोकांसाठी तो बंगला कायम असायचा. वीरेंद्र सेहवागचं रिसेप्शन तिथे झालेलं आहे. इज इट? त्यांच्या बंगल्यामध्ये. सेहवाग तर क्रिकेटर आहे, पण अशा अनेक लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत. आणि जेटलींचं आणखीन एक वैशिष्ट्य की भारत सरकारचा मंत्री किंवा खासदार, मंत्री म्हणून त्यांनी कधी ₹1 पगार घेतला नाही. ते त्यांची फीस वकील म्हणून इतकी मोठी होती
पण त्याला पण एक मोठं मन लागतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा त्याग करण्यासाठी एक फार व्यवस्थित तुमच्यावरती संस्कार असण्याची गरज आहे. ते जेटलींकडे होते ते संस्कार. खासदाराचा पगार किती असतो? खासदारांचा पगार, पण खासदारांच्या पगाराबद्दल लोक म्हणतात, पण माझं वैयक्तिक मत आहे की तो पगार जो आहे आपल्याला ₹1,00,000 जरी दिसत असला तर तो तसा त्या अर्थाने पुरेसा नाहीये. कारण अनेक लोकसभा खासदारांच्या लोकसभा खासदारांच्या पण वेदना मी जवळून पाहिलेल्या आहेत. बर, तुम्हाला मी सांगतो आता गंमत अशी, खासदारांना पगार समजा आपण ₹1,00,000 पकडून नाही, खरंच किती असतो? असतो लाखाच्या आसपास. बरं. पगार काही फार नसतो, सुविधा असतात, पण त्याच्या बरोबरीने खर्च पण असतो ना. दिल्लीत खासदारांना निवासस्थान मिळतं, हो, मतदारसंघात त्यांना ऑफिस ठेवायला लागतं, दिल्लीमध्ये ठेवायला लागतं, दिल्लीत स्टाफ ठेवायला लागतो, मतदारसंघात स्टाफ, कुठे फिरायला गेलं तर त्यांना कर्मचारी वगैरे लागतात. दिल्लीमध्ये सकाळी जरी समजा दररोज आपण 10 माणसं पकडली खासदारांकडे, त्याचा खर्च आहे, मतदारसंघातला पण खर्च आहे. बरं, आजकाल काय झालंय की मतदार इतके अतिजागरूक झालेले आहेत की फक्त चहा पाजला ना तर त्या खासदाराच्या नावाने थेट दिल्लीपासून जे बोंब ठोकत जातात, काय खासदार आहे आमचा, गेलो दिल्लीत, चहा सुद्धा पाजला नाही. मग काय एक्सपेक्टेशन्स काय आहेत? तसं नाहीये. त्यांना त्यांचे अपेक्षा ठीक आहे की दिल्लीत आल्यानंतर त्यांना हे केलं पाहिजे, पण तेवढा सेटअप उभा करणे प्रत्येकाला शक्य नाहीये. प्रत्येकाची स्थिती वेगळी आहे, लक्षात घ्या. हो, मतदारसंघाचा प्रेशर खूप मोठा आहे. एका लोकसभा मतदारसंघामध्ये आपण साधारणतः 15-20 लाख जरी मतदार किंवा लोकसंख्या गृहीत धरली, एवढ्या सगळ्यांच्या अपेक्षांना उतरणं ही कठीण गोष्ट आहे. तेव्हा आपण बाहेरून बघताना बघतो की हे खूप असं आहे तसं आहे, पण खूप टफ जॉब आहे. लोकप्रतिनिधी हा काही सोपा जॉब नाहीये. अर्थात त्यात मी काय हे नाही करत आहे की त्यांना बाकी गोष्टींनी त्या सगळ्या गोष्टी करू शकतात, व्यवस्थित मॅनेज करू शकतात, पण ते करणारी पण लोक कमी आहेत. बरं, त्यासाठी एक मनाचं उदारताच लागते, मनाचं मोठेपणा. ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला पप्पू यादवचं उदाहरण अवश्य सांगेन. पप्पू यादव यांनी एकदा मला त्यांच्या घरी बोलावलेलं. बरं. आणि पप्पू यादव काय आहेत आपल्याला माहिती आहे, बिहारमध्ये त्यांचं काय परिस्थिती आहे. माझी सुरुवातीची इमेज पप्पू यादव बद्दल अशीच बाहुबली आणि असा डेंजर माणूस आहे बाबा. हा, मी गेलो तर आपका घर सबका घर असं त्यांच्या घरावरच असा मोठा फलक लावलेला आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा फोटो. पप्पू यादव ने, पप्पू भाई आप तो लोहिया और जयप्रकाश वाले आदमी हो, ये कहाँ से आए? नेताजी, आप अंदर तो चलिए, आपको एक एक चीजें पता चलेगी. आतमध्ये मी गेलो तर एक बघितलं 100-150 लोक अशा राहुट्या बांधल्यासारख्या, आणि एक ठिकाणी असं सगळं स्वयंपाक चाललाय, म्हणजे भात आणि वरण, बाकी काय असं पंचपक्वान्न म्हणणार नाही, पण भात वरण. मग त्यांनी मला सांगितलं हे कोण आहेत लोक, तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बिहार मधले सगळे पेशंट, म्हणजे ज्यांना दिल्लीमध्ये उपचाराची गरज आहे ना, ते पप्पू यादवांना संपर्क करतात. बरं. पप्पू यादवाच्या घरी ॲन ॲव्हरेज 100 ते 150 लोकांचं जेवण एका वेळी होतं. पेशंटचे नातेवाईक तिथं राहतात. पप्पू यादवांची 4 PA आहेत, ते RML, एम्स, प्रत्येकाला वेगवेगळी हॉस्पिटल दिल्लीत वाटून. त्यांनी काय फक्त पप्पू यादवकडून पेशंट येतो एवढंच सांगायचं आहे, पेशंट ऍडमिट होणारच, आणि सगळी व्यवस्था लावणं हे करणं ही फार मोठी गोष्ट आहे. हा पैलू आपला लक्षात येत नाही. आपल्याला फक्त पप्पू यादव म्हणजे बाहुबली, रॉबिन हुड. तो माणूस भारताच्या लोकसभेवरती 3दा अपक्ष म्हणून निवडून येतो. त्याचं कारणच हे आहे. आपण फक्त एक बाजू किंवा एक प्रतिमा बघतो कुठल्या नेत्याची, त्याच्या मागची जी प्रतिमा आहे ती खूप कमी लोकांना माहिती असते. आणि सौभाग्यानं किंवा सुदैवानं मला ह्या सगळ्या लोकांबरोबर त्यांना भेटता आलं. त्यांच्या दुसरी बाजू पण, एका नाण्याला जशी दुसरी बाजू असते तशी दुसरी बाजू पण समजून